नमस्कार मंडळी, मी आज केलं आहे उडदाचं घुटं आणि ज्वारीची भाकरी. त्याचबरोबर तोंडी लावायला मी चुंदा घेतलेला आहे, लिंबू, मीठ आणि ज्वारीचे पापड म्हणजे खानदेशी बिबड्या मी घेतलेल्या आहे आणि भरपूर सारं सॅलड घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी ताक पण घेतलेलं आहे, टोमॅटो, काकडी, कांदा घेतलेला आहे, बीट घेतले, गाजर घेतलेले आहे आणि ज्वारीची मी भाकरी घेतलेली आहे. तर आपलं जेवण होणार आहे. आता हे घुटं कसं करायचं ते बघूया आपण. मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यात मी आपण नैवेद्याला वाटी घेतो ना, ती छोटी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. म्हणजे सालीसकट आपल्याला उडदाची डाळ घ्यायची. ते 2 वाट्या घ्यायची. छोटी वाटी आहे बघा ही. हे 2 वाट्या भरून मी घेतलेलं आहे. ही 4 जणांसाठी भाजी होते आणि एक छोटी वाटी भरून मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. बघू शकता 2 वाट्या उडदाची डाळ आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ. हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि नंतर आपल्याला कुकरमध्ये हे 2 ते 3 शिट्ट्या करून छान वाफवून घ्यायचं आहे. आता याला आपल्याला मसाला काढायचा आहे. मी 1 कांदा घेतलेला आहे मोठा आणि खोबरं घेतलेलं आहे. चांगलं 1 पाऊण वाटी खोबरं घेतलेलं आहे. कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, जिरं घेतलेले आहे, धणे घेतलेले आहे, धणे पूड घेतलेली आहे आणि अख्खे जिरे घेतलेले आहे. त्याचबरोबर आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे, तर तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. आता हे सगळं घेतलेलं आहे. लसूण पण घेतलेलं आहे, भरपूर घ्यायचं आहे लसूण. आता आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. आता हे सगळं कापून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं. सगळं म्हणजे काय की खोबरं आणि कांदा मेन आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मी लोखंडी तवा घेतलेला आहे, त्यावर मी कांदा छान परतून घेणार आहे. किंचित आपल्याला तेल टाकायचं आहे. खूप तेलात आपल्याला भाजायचं नाही आहे. थोडंसं अगदी मी तेल टाकलेलं आहे आणि छान गुलाबी रंगावर हा कांदा भाजून झालेला आहे, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला खोबरं घ्यायचं आहे. थोडासा कांदा मी कमी घेतलेला आहे आणि खोबरं मात्र जास्त घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत नसेल तर थोडंसं प्रमाण खोबऱ्याचं तुम्ही कमी करू शकता. आता हे सुद्धा गुलाबी रंगावर आपल्याला भाजून झालेलं आहे. हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता या मिरच्या मी भाजून घेणार आहे. आता या मी थोड्याशा कमी तिखट घेतल्या आहेत, 2-3 मिरच्या आणि 2-3 मिरच्या चांगल्या तिखट मिरची घेतलेली आहे. ह्यासुद्धा आपल्याला किंचित तेल टाकून छान अशा भाजून घ्यायच्या आहे, कच्च्या ठेवायच्या नाही आहे. हे बघा उलटण्याने अशा दाबून दाबून आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहे. आणि हे आता आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे. हिरवी मिरची, लसूण, धणे, जिरे, खोबरं आणि कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे मिक्सरला. तुम्ही बघू शकतात आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे आणि आता आपण मिक्सरला हे वाटून घेणार आहोत. छान बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं घुटं छान एकजीव होतं. हे बघू शकता तुम्ही, आपला मसाला वाटून झालेला आहे आणि आता आपण घुटं करायला घेऊया. हे सुद्धा आपलं शिजून तयार आहे. तुम्ही बघू शकता डाळ आणि उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ आपली छान शिजून तयार आहे. तुम्ही बघू शकता डाळ आणि उडदाची डाळ आपली छान शिजलेली आहे. तरी पण आपण हे एकदा एकजीव करून घेणार आहोत. मी रवी घेतलेली आहे आणि त्या रवीने छान असं घोटून घेणार आहे, म्हणजे आपली भाजी किंवा घुटं एकजीव होतं. नाहीतर मग चोथा पाणी होण्याची शक्यता असते. एकीकडे मसाला आणि एकीकडे डाळ अशी होण्याची शक्यता असते. म्हणून मी हे सगळं छान घोटून घेतलं. अगदी बारीक करायचं नाही आपल्याला, वरण लोणतो तसं नाही करायचं आहे. आपल्याला डाळसुद्धा दिसली पाहिजे इतकंच आपल्याला घोटायचं आहे. मसाल्यात आपल्याला हळद टाकायची आहे. त्यात आपण ॲड केलेला आहे काळा मसाला. आता तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकतात. मी कढई गरम करायला ठेवली आहे, 2 चमचे तेल टाकलेलं आहे. यातसुद्धा आपल्याला फोडणीला थोडासा लसूण टाकायचा आहे. छान गुलाबी रंगावर झाल्यानंतर त्यात आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता आणि त्या कढीपत्ता तडतडल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे मसाला. हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर मंडळी, हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. हा छान परतला गेला की भाजी छान लागते चवीला, म्हणून हा मसाला छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. लसूणसुद्धा टाकला आहे, कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे पण परत, आणि हा सगळा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. हा छान तेल सुटोस्तपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. या मसाल्यात टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ आणि परत आपण हा मसाला परतून घेणार आहोत. मीठ टाकल्या या मसाल्याला छान तेल सुटतं, म्हणून आपण मीठ ह्याच वेळेला टाकायचं आहे आणि परत एकदा मसाला परतून घ्यायचा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, छान आपला मसाला परतून झालेला आहे आणि थोडासा घट्टपणा आलेला आहे आणि उलटण्यातनं पटकन तो पडतोय, म्हणजे आपला मसाला परतून छान झालेला आहे. आता हे आपण शिजवून ठेवलेल्या डाळी दोन्ही यात कालवायच्या आहे आणि छान आपल्या मिक्स करून घ्यायच्या आहे. आता मी दुसरा चमचा घेतला आहे आणि या चमच्याने सुद्धा ही डाळ छान अशी घोटून घेणार आहे. घोटून घेतली की भाजी एकजीव होते. बघा तुम्ही बघू शकतात,
आता ह्यात गरजेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे. तुम्हाला कसं घट्ट पातळ कसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकायचं आहे. पण ही भाजी किंवा घुटं नुसतंही खायला छान लागतं किंवा भाकरी कुस्करूनसुद्धा हे घुटं सुंदर लागतं. त्यामुळे त्या प्रमाणात तुम्हाला जसं आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकायचं आहे आणि भाजी उकळून घ्यायची आहे. सुंदर आपलं घुटं तयार होतं. आता भाकरी मी दाखवणार आहे. ज्वारीची भाकरी करणार आहोत आपण. मी पीठ घेतलेलं आहे आणि हे साध्या पाण्यानेच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, मोठं ताट घ्यायचं आहे भिजवायला आपल्याला आणि भाकरी छान असं कालवून घ्यायचं आहे. ज्वारीची भाकरी करायला कोणाकोणाला खूप कठीण जातं, पण खरोखर ज्वारीची भाकरी करायला खूप सोपी आहे. हे पीठ छान मळलं गेलं पाहिजे, तेव्हाच भाकरी सुंदर येते. आता हे पीठ अगदी 5-6 दिवसापूर्वीचं आहे. नाहीतर तो पीठ जर जुनं झालं तर किंचित थोडंसं गरम पाणी घ्यायचं. गरम पाणी घेतलं की छान भाकरी तयार होते. मऊ लुसलुशीत भाकरी आपली तयार होणार आहे. हे बघा, हे सगळं मी आता छान कालवून घेणार आहे. हे बघा, गोळा तयार झालेला आहे. मऊ लुसलुशीत गोळा तयार करायचा आहे आणि भाकरी आपल्याला आता थापायची आहे. जेवढं तुम्ही पीठ मळाल तेवढी भाकरी सुंदर येते. हे बघा, ज्वारीच्या भाकरीबरोबर हे घुटं सुंदर लागतं. भाताबरोबर सुद्धा छान लागतं किंवा नुसतं सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता आपण हे 3 भाकरीचे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि आता आपण भाकरी करणार आहोत. आता मी एका भाकरीचं घेतलेलं आहे. ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, चोळून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे आणि मगच भाकरी थापायला आपली घ्यायची आहे. म्हणजे कडेतनं ती फाटत नाही, तुटत नाही. हे बघा, किती मऊ लुसलुशीत गोळा तयार झालेला आहे. ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे खाली, किंवा अगदी तुम्हाला येत नसेल तर तुम्ही लाटून केली तरी काहीच हरकत नाही. मी आज थापून करून दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा, अशी भाकरी आपली थापायची आहे आणि छान मोठी करायची आहे. भाकरी एकीकडे मी तवा तापत ठेवलेला आहे आणि एकीकडे मी भाकरी थापायला घेतलेली आहे. सुंदर आपली भाकरी फुगणार आहे आणि सुंदर आपली भाकरी थापूनसुद्धा झालेली आहे. छान पातळ पातळ भाकरीसुद्धा करता येतात ज्वारीच्या. हे बघू शकतात, छान अशी मोठी भाकरी मी थापून तयार करत आहे. तुम्ही बघू शकतात, बघा किती पातळ भाकरी आपली थापून तयार आहे. आता ही आपण शेकून घेणार आहोत. तवा छान तापलेला आहे आपला आणि त्यावर आपण भाकरी टाकून घेणार आहोत. पिठाची बाजू आपल्याला वर टाकायची आहे आणि पिठाच्या बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. सगळीकडनं आपल्याला पाणी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. कुठेही कोरडं ठेवू नका, नाहीतर तो भाग भाजला जात नाही. म्हणून सगळा भाग आपल्याला ओला करून घ्यायचा आहे. आता आपण पलटून घेऊया. छान शेकून झाली एकीकडनं, आता आपण पलटून घेऊया. आता दुसरीकडनं आपण शेकून घेऊया. बघू शकतात आपण दुसरीकडनं सुद्धा छान शेकून घेतलेली आहे आणि एक कपडा घेतलेला आहे मी. त्या कपड्याने मस्त आपली भाकरी आपण शेकून घेऊया. गॅसवर डायरेक्ट मी भाजत नाही, मी तव्यावरच आपली भाकरी भाजत असते. तुम्हाला जे सोयीचं असेल ते तुम्ही करू शकतात. तवा उचलूनसुद्धा भाकरी गॅसवर डायरेक्ट भाजता येते. हे बघा, मस्त आपली टम्म फुगलेली भाकरी तयार झालेली आहे. उडदाचं घुटं आणि भाकरी अप्रतिम आपला मेनू तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकतात, मस्त भाकरी तयार झालेली आहे. तोपर्यंत मी दुसरीसुद्धा थापून ठेवलेली आहे. दुसरीसुद्धा मी टाकलेली आहे भाकरी, तीसुद्धा पलटून घेऊया आपण आणि ही सुद्धा आपण भाकरी छान शेकून घेऊया. तुम्हाला जर कपडा नको असेल तर उलटण्याने सुद्धा तुम्ही भाकरी शेकू शकतात. हे बघा, मी पलटून घेतलेली आहे. ही सुद्धा आपण मी कपड्यांनी शेकून घेणार आहे आणि छान आपली भाकरी सुंदर तयार झालेली आहे. अशा भाकरी तुम्ही सहज करू शकतात आणि थोडंसं जुनं पीठ असेल तर मात्र गरम पाणी आपल्याला आवर्जून त्यात घ्यायला पाहिजे. अशा पातळ पातळ भाकरी नक्की करून बघा. सुंदर भाकरी आपल्या तयार होतात. उडदाचं घुटं आणि भाकरी आपल्या तयार आहेत. हे बघू शकतात, हे घुटंसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला जसं वाटत असेल तसं तुम्ही तयार करू शकता. थोडंसं पातळ केलं तरी चालेल किंवा यापेक्षा थोडंसं घट्ट केलं तरी काहीच हरकत नाही. किंवा नुसतं तुम्हाला वाटीत घेऊन चमच्याने सुद्धा खाऊ शकतात किंवा भाकरी मोडून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. हे घेतलेलं आहे मी मीठ, लिंबू, त्यानंतर घेतलेलं आहे थोडासा छुंदा, त्यानंतर घेतलेलं आहे आपलं सॅलड, टोमॅटो, त्यानंतर काकडी घेतलेली आहे, त्यानंतर घेतलेलं आहे बीट आणि त्यानंतर गाजर घेतलेलं आहे आणि तोंडी लावायला थोडासा कांदासुद्धा घेतलेला आहे. हे सगळं आपलं सॅलड तयार करून ठेवलेलं आहे आणि तोंडी लावायला मी ताकसुद्धा घेतलेलं आहे. मी घरी केलेला छुंदासुद्धा इथे घेतलेला आहे. थोडंसं तिखटाबरोबर थोडंसं गोड आंबट मी घेतलेलं आहे. हे बघा, हे घुटं आणि यावर थोडंसं किंचित वरून तेलसुद्धा घेतात. तुम्हाला हवं असेल तर घ्या. ही पातळ पातळ आपली भाकरी तयार झालेली. ही कुस्करून घ्यायची मस्त आणि वरून घुटं घ्यायचं, मस्त लागतं. आणि सोबतीला मी
ताकसुद्धा घेतलेलं आहे आणि खानदेशात बिबड्या करतात त्यासुद्धा बिबड्या मी भाजून घेतलेल्या आहे. मस्त आपलं जेवण तयार झालेलं आहे. मस्त उपास करून झालेला असेल आणि दुसऱ्या दिवशी जर आपल्याला असा स्वयंपाक जर मिळाला तर किती छान होईल नाही का. वरून थोडंसं मी तेल घेतलेलं आहे. उडदाचं घुटं आणि भाकरी तयार झालेली आहे. मस्त गरम गरम घुटं आणि भाकरी तयार आहे. तुम्ही असं घुटं नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.